नमस्कार. आज आपण शोल्डर मुंड्याच्या मापांचा चार्ट बघणार आहोत. तुम्ही फक्त अशी मापा टाकायची आहे आणि तुम्हाला पेपर कटिंग करून कपडा कटिंग करायचा आहे. कॅल्क्युलेशन तुम्हाला कुठेही करायचं नाहीये. आज आपण 28 छातीपासून तर 48 छातीपर्यंत कशी मापं घेतली गेली पाहिजे हे आज मी तुम्हाला चार्ट मध्ये समजावून सांगणार आहे. जर तुमचा 28 छातीचा ब्लाउज आहे तर त्यासाठी किती शोल्डर मुंडा घेतला गेला पाहिजे हे सांगते. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण जर गळे मोठे घेतले तर त्याच्यासाठीची मापं वेगळी आहेत आणि छोटे गळे घेतले म्हणजे बोटनेक मध्ये असेल त्यासाठीची मापं वेगळी आहेत. आता हा जो चार्ट आहे आपण रेग्युलर गळ्यांसाठीचा आहे. बोटनेकचा पण आपण चार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्यावेळेस तुम्हाला 28 छातीचे ब्लाऊज शिवायचा आहे त्यावेळेस तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे 4.5 इंच, म्हणजे टेपवरच्या 4 इंच आणि 4 रेषा. हे बघा, टेप 4.5 इंच. बऱ्याच ताईंना टेप लक्षात येत नाही. टेपवरचा 4 इंच आणि ह्या छोट्या 4 रेषा म्हणजे हा 4.5 इंचाचं माप झालं. 4.5 इंच आपल्याला हे शोल्डर घ्यायचं आहे आणि मुंडा घ्यायचा आहे, मुंडा खोली घ्यायची आहे 5 इंच. ही मापं तुम्ही अशीच टाका म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठेही बिघडणार नाहीये. त्यानंतर आपल्याला 30 छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.25 इंच. काही ताईंना ह्या रेषांचं अंतर कळणार नाही म्हणून अक्षरी लिहून सांगते म्हणजे लक्षात येईल. 5.25 इंच म्हणजे टेपवरचं 4 इंच आणि 6 रेषा आणि आपण शोल्डर घेणार आहोत, सॉरी मुंडा घेणार आहोत 5 इंच. शोल्डर घेतलं 5.25 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे 5 इंच. 32 छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5 इंच आणि मुंडा खोलीचं माप घ्यायचं आहे 5.25 इंच. बऱ्याच वेळेस ह्या रेषा आहेत जे आहे ते ताईंना कळत नाही, त्यामुळे मी आज तुम्हाला इथे अक्षरी लिहून दाखवणार आहे. मागचा चार्ट आपण असं रेषांनी केला होता तर काही ताईंच्या कमेंट होत्या की त्या रेषा त्यांच्या लक्षात येत नाहीये, म्हणून आज आपण हा चार्ट अक्षरी बघणार आहोत. आता 34 छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.25 इंच आणि मुंडा खोलीचं अंतर घ्यायचं आहे 5.5 इंच. माप सेम अशीच टाकायची. मापांमध्ये आपलं कॅल्क्युलेशन कुठेही नाहीये. सगळी मापं आपण तयार केलेली आहेत. अशीच तुम्हाला फक्त मापं टाकायची आहे आणि ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. 36 छातीसाठी आपण 5.25 इंचाचं शोल्डर घेणार आहोत आणि मुंडा खोली घेणार आहोत 5.5 इंच. खूप जास्त काही 34 छाती आणि 36 छातीच्या मापामध्ये एवढा फरक पडत नाही. 38 छातीसाठी आपण शोल्डर घेणार आहोत 5.5 इंच आणि मुंडा खोली घेणार आहोत 5.25 इंच. मापं अशीच टाका, यात बदल करायचा नाहीये. 40 छातीसाठी आपण शोल्डर घेणार आहोत 5.5 इंच आणि मुंडा खोली घेणार आहोत 6 इंच. आता 42 छातीचं बघूया. 42 छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 6 इंच आणि मुंडा खोली घ्यायचा आहे 6.25 इंच. सगळी मापं इंचात आहेत, सेंटीमीटर मध्ये नाही आहेत. आपलं जी माझी शिकवण्याची पद्धत जी आहे ती सगळी इंचात आहे. इंचातली मापं छोटी असतात, सेंटीमीटरची मापांचा आकडा जास्त मोठा होतो. त्यामुळे शिकताना इंचामध्ये शिका म्हणजे ते तुम्हाला शिकायला सोपं जाईल. आता 44 छातीचं बघूया. 44 छातीसाठी शोल्डर घ्यायचा आहे 6 इंच आणि मुंडा खोलीचं अंतर घ्यायचं आहे 6.5 इंच. आता ज्या ताईंना 6, 6.25, 6.5, 5.25 कळत नसेल कमेंट करा, तसं आपण पुढच्या व्हिडिओत तेही तुम्हाला शिकवेल. आता 46 छातीसाठी बघूया. 46 छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 6 इंच आणि मुंडा खोली घ्यायची आहे 6.5 इंच. सरासरी छातीची मापं 48 छातीपर्यंत येतात. त्याहीपेक्षा तुम्हाला पुढची मापं हवी असेल तर कमेंट करा. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आणि 48 छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 6.25 इंच आणि मुंडा खोली घ्यायचा आहे 5.7 इंच. जसं जसं छातीची मापं वाढत जातात तसं तसं मापांमध्ये हा बदल होत असतो. तुम्ही सेम अशाच पद्धतीची मापं टाका आणि तुमच्या छातीचं जे माप आहे ते परफेक्ट घ्या आणि त्यानुसार तुमचं तुम्ही ब्लाऊज कटिंग करून शिवा.
आणि ब्लाऊज कसा बसला मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून काही अडचणी असेल तर कमेंट करा. धन्यवाद.